विधानमंडल क्षेत्र में पत्रकारों से बात करते हुए शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने मांग की कि जब राज्य में कानून व्यवस्था की समस्या हो तो हमें पता होना चाहिए कि राज्य का गृह मंत्री कौन है। जो कि परभनी में मामला काफी गर्मा गया है, इसलिए हमने आज की बैठक छोड़ दी है। इस कारण से उन्होंने कहा कि महाराष्ट्र के लोगों और सदस्यों को पता होना चाहिए कि हम पूछ सकते हैं कि राज्य का गृह मंत्री कौन है। भारतीय जनता पार्टी में सच्चे कार्यकर्ताओं को न्याय नहीं मिला है। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना की मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांना कलेक्टर लँड टू फ्री होल्ड करत असताना जो काही एक प्रीमियम लावला जातो तो ॲम्नेस्टी म्हणून 1 वर्षासाठी कमीत कमी 1% वर आणावा। मुख्यमंत्री महोदयांनी आमची सर्वांचीच जी काही मागणी होती त्याला मान देऊन मान्य केलेलं आहे की याच्यावर ते चर्चा लवकरच बोलवणार आहेत आणि कदाचित लवकरात लवकर त्याचा निर्णय घेणार। मी मनापासून आभार मानतो, कारण हे जर झालं तर लाखो लोकांना ह्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि खरोखर त्यांच्या हक्काची जी जमीन आहे ती त्यांना मिळू शकते। आज आप मिले थे उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसची भेट झाली, काही वेगळी समीकरण सोबत काम केलं जाईल का महाराष्ट्रामध्ये? मला वाटतं एकच समीकरण महत्त्वाचं आहे। या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल, ठीक आहे आमचा ईव्हीएमवर संशय आहे, जी काही निवडणूक प्रक्रिया झाली त्याच्यावर संशय आहे, पण आत्ता अधिवेशनात असेल किंवा राज्यात आमदार म्हणून काम करताना असेल ते सत्ताधारी बाकांवर आहेत, आम्ही विरोधी पक्ष बाकांवर आहोत आणि विरोधी बाकांवर बसल्यानंतर आमची भूमिका ही स्पष्ट आहे। आज भास्कर जाधव साहेबांनी देखील अनेक बिलांवर चर्चा करताना हेच मांडलं की आम्ही जे काही विरोध करत आहोत तो विरोधाला विरोध म्हणून नाही, तर त्याच्यात काही सूचना देतोय, त्या जर काही ऐकून घेतल्या त्याच्यावर मंत्र्यांकडून उत्तर आलं। आज एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं, भास्कर जाधव साहेबांनी एक विषय मांडला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी लगेच ते बिल स्थगित केलं। असं जर वातावरण असेल तर मला वाटतं ह्या महाराष्ट्रात एकत्र काम करणं, राज्याची सेवा करणं, जनतेची सेवा करणं हे शक्य होऊ शकेल। कुठेही कटुता न मनात आणता, कुठेही शत्रुता न मनात आणता मला वाटतं महाराष्ट्राची आपण सेवा करतोय। आम्ही देखील जनतेतून निवडून आलेलो आहे आणि हा विचार करत असताना आम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्राची सेवा एकत्र करण्याची संधी मिळेल। मला वाटतं खाते वाटप हे फार महत्त्वाचं। बघा, विरोधी पक्ष नेता हा एक विषय झालाच, तो एक तांत्रिक विषय जो काही कसा सोडवायचा तो आम्ही प्रयत्न करत आहोत, पण ह्याच्यापेक्षाही जास्ती मला महत्त्वाचं वाटतं की आज कदाचित पहिल्यांदा असं आम्ही पाहतोय की एवढं बहुमत मिळाल्यानंतर, मग ते ईव्हीएमचं असेल, ते निवडणूक आयोगाने दिलं असेल, मुख्यमंत्री निवडायला एवढे दिवस लागले, ते झाल्यानंतर कॅबिनेट एक्सपॅन्शनला दिवस लागले, आता खाती वाटप त्याच्यावरनं नाराज नाट्य सुरू होईल, त्याच्यावरनं फंडाचं वाटपवरनं नाराज नाट्य सुरू होईल आणि महत्त्वाची गोष्ट हेच राहते की खाती कुठची मिळावी, कशी मिळावीत हे आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं। कॅबिनेट एक्सपॅन्शन होऊन देखील, विस्तार होऊन देखील 48 तास होऊन गेलेले आहेत, अजूनही खात्यांचा अतापत्ता नाही आहे। काही लोक तर गायबच झालेत, म्हणजे जे मंत्री झालेत ते पण गायब झालेत, जे मंत्री नाही झालेत ते पण गायब झालेत। ही अदृश्य शक्ती अशी नको, जे काय असेल ते आता डोळे देखत व्हावं ही मनापासून इच्छा आहे।